नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। परिवहन समितीच्या निवडणुकीनंतर महापालिकेत झालेल्या घडामोडींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या राम नाईक समितीचा अहवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना सादर। 1.5 दिवसांच्या मागे गणेशाचं काल ठाण्यातील तलावांमध्ये उत्साहपूर्ण आणि जल्लोषात विसर्जन। आणि पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। ठाणे महापालिकेतील परिवहन समितीच्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या समितीने आपला अहवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना काल सादर केला। त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार आणि संघटनात्मक कोणते बदल होणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान चौकशी समितीनंतरही भाजपच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरूच असल्याने भाजपमधील वादळ लवकरच शमण्याची चिन्ह नाहीत। सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या अजय जोशी यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत यांना मतदान केलं होतं। या बंडखोरीला तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर कारणीभूत असल्याच्या संशयावरून पाटणकर यांना केबिनमध्ये मारहाण झाल्याची चर्चा होती। त्यानंतर शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती। या घडामोडींच्या वेळी पाटणकरांचा उपमहापौर पदाचा राजीनामाही घेण्यात आला होता। राजीनामा दिल्यानंतर ते 15 दिवस गायब झाले होते। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी करून युतीवरील दबाव वाढवला होता। उपमहापौरपदी मुकेश मोकाशी यांची निवड झाल्यानंतर पाटणकर मध्यरात्री घरी परतले होते। मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले अपहरण झाले असल्याची पोलिसांकडे तक्रार करून त्यामागे उपमहापौर मुकेश मोकाशी असल्याचा आरोप केला होता। उपमहापौर पदाची उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे 2 नगरसेवक नाराजही झाले होते। या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपातील अंतर्गत वादाची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांची 1 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती। त्यानुसार नाईक यांनी ठाण्यात सलग 4 दिवस आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आदी 94 जणांशी चर्चा केली होती। त्यानंतर त्यांनी काल प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला। याबाबत राम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अहवालाबाबत बोलण्यास नकार दिला। राम नाईक यांच्या अहवालानंतर प्रदेशाध्यक्षांकडून कोणती पावलं उचलली जातात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे। ठाणे शहरातील 4ही विधानसभा मतदारसंघ आणि ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। या मतदारसंघात भाजपला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे। मात्र ठाणे महापौर पदासाठी विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक होईल। भाजपमधील अंतर्गत नाराजी कायम राहिल्यास महापौर निवडणुकीत युतीला फटका बसू शकतो। यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींना लवकर हा वाद मिटवावा लागणार आहे। दरम्यान विद्यमान उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्या विरोधात काही दक्ष नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली आहे। या नागरिकांचा बोलविता धनी ही भाजपचा एक नाराज नगरसेवक असल्याची खुली चर्चा आहे। त्यामुळे भाजपमधील संघर्ष सुरूच राहण्याची चिन्ह आहेत। गणेश जयंतीच्या दिवशी मोठा गाजावाजा करीत स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पांचं काल ठाण्यातील तलावांमध्ये विसर्जन करण्यात आलं। ठाण्यातील मासुंदा तलावाबरोबरच शहरातील इतर तलावांमध्ये देखील बाप्पाला निरोप देण्याकरिता भाविकांनी एकच गर्दी केली होती। ठाण्यातील काजूवाडी परिसरातील रुपेश डबरी यांच्या घरी असलेल्या बाप्पांच्या विसर्जनाकरिता श्रद्धा ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। काजूवाडी परिसरातून काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीत स्थानिक नगरसेवक अशोक वैती आणि शिवसेनेच्या शीख विभागाचे ठाणे क्षेत्र प्रमुख गुरविंदरपाल सिंग लालिया यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला। रुपेश डबरी यांच्या घरी बसवण्यात आलेल्या बाप्पांचं मासुंदा तलाव येथे विसर्जन करण्यात आलं।
पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं औचित्य साधून ठाण्यात आनंद विश्व गुरुकुल या शाळेनं द्वंद्व या नाटकाचे सलग 12 प्रयोग सादर करण्याचा विक्रम 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. केवळ विक्रमासाठी ही उठाठेव नसून या प्रयोगामधून मिळणारा निधी डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातील आदिवासी बांधवांसाठी उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयासाठी दिला जाणार असल्याची माहिती नाटकाचे लेखक प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपस्थित असलेल्या डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी अशा प्रकारे मदत मिळणं हीच आमच्यासाठी ऊर्जा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. 26 डिसेंबर 1914 रोजी जन्मलेल्या कर्मयोगी बाबा आमटे यांचे यंदाचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आनंदवनपासून सुरू झालेला हा समाजसेवेचा वसा आमटे यांच्या 3ऱ्या पिढीपर्यंत सुरू आहे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांनी सुरू केलेल्या हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींसाठी उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरसाठी नाटकाच्या प्रयोगामधून निधी देण्याचा निर्णय आयोजक ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आमदार एकनाथ शिंदे आणि आनंद विश्व गुरुकुल यांनी घेतला आहे. मुंबईमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाचे सलग 11 प्रयोग सादर करून शांतीचा संदेश देण्यात आला होता. गरीब आदिवासी बांधवांच्या वेदनेवर फुंकर घालणारे बाबा आमटे यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी कोकण कला अकादमी आणि प्रेरणा कला संस्था यांच्या द्वंद्व या नाटकाचे सलग 12 प्रयोग सादर करण्यात येणार असल्याची माहिती नाटकाचे लेखक ढवळ यांनी दिली. तर बाबा आमटे यांच्या 3 पिढ्या समाजसेवेचं विलक्षण काम करत आहेत. आपला देखील यामध्ये सहभाग असावा या उद्देशानं हा प्रयोग सादर केला जाणार असल्याचं माजी आमदार संजय केळकर यांनी सांगून हा विक्रम पाहण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अण्णा हजारे, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर जब्बार पटेल, किरण शांताराम, आशुतोष गवारीकर, आमटे दाम्पत्य आदी कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. बाबा आमटेंची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हेमलकसाला लोकबिरादरीचं जे हॉस्पिटल आहे त्याची नव्याने उभारणी सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक प्रकारचं साहित्य लागणार आहे, इक्विपमेंट लागणार आहे आणि अनेकांच्या मदतीचा हात त्या ठिकाणी सातत्याने सुरू आहे. तर ठाणेकरांचा देखील मदतीचा हात जावा या निमित्ताने एक मदत निधी त्या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी, तिथल्या इक्विपमेंटसाठी मदत निधी उभा केला जावा म्हणून ही द्वंद्व या नाटकाची आम्ही संकल्पना या ठिकाणी आणली. या नाटकाचे सलग 12 प्रयोग होणार आहेत. 15 आणि 16 फेब्रुवारीला सकाळी हे नाटक जे सकाळी 9 वाजता सुरू होईल ते 16 फेब्रुवारीला दुपारी संध्याकाळी 4:30-5 वाजता त्याचा 12वा प्रयोग होईल. आणि या निमित्ताने जो मदत निधी उभारला जाईल, छोट्या निधीपासून ते मोठ्या निधीपर्यंत, शाळा, कॉलेज, शिक्षक, ठाण्यातले रसिक प्रेक्षक, मुंबई आणि आसपासच्या भागातली मंडळी जी आहे ती या निमित्ताने येणार आहे. हे 12 प्रयोग याच्यासाठी की आमच्या कोकण कला अकादमीच्या माध्यमातून आम्ही 11 प्रयोगाचा लिम्का बुक रेकॉर्ड केला होता. संन्यस्त ज्वालामुखी या नाटकाच्या माध्यमातून जे स्वामी विवेकानंदांच्या वर नाटक होतं आणि द्वंद्व या नाटकाच्या माध्यमातून जे आमच्याच संस्थेने निर्मिलेलं नाटक आहे याचे 12 प्रयोग करून आमचाच रेकॉर्ड या निमित्ताने बाबा आमटेंच्या मदत निधीच्या निमित्ताने तो रेकॉर्ड जो आहे तो मोडला जाणार आहे. ठाण्यातील स्कूल बसचं वाढत्या अपघातामागे अनेक कारणांचा अभाव जाणत असल्यानं वाहतूक शाखेनं एक पाऊल पुढे टाकीत स्कूल बस चालक आणि वाहक यांना वाहतूक नियमाचे धडे देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी वाहतूक पोलीस आणि लोढा वर्ल्ड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं 8 फेब्रुवारी रोजी एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादात स्कूल बस चालक आणि वाहक यांना वाहतूक नियम, शाळेच्या मुलांची घ्यावयाची काळजी आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन या संवादाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
माहिती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे हे या कार्यक्रमात उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। सध्या ठाण्यात स्कूल बसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या अपघातांची कारणे मीमांसा केली असता हे अपघात काही क्षुल्लक कारणाने झालं असल्याचं लक्षात आल्यानं स्कूल बस चालकांना आणि वाहकांना मार्गदर्शनाचा अभाव जाणवत आहे। तसंच हे अपघात त्रुटींमुळे घडतात यावर प्रतिबंध घालण्यासाठी या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे। यात स्कूल बस चालक, वाहक, शिक्षक यांना तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत। शाळेच्या बसची डागडुजी, मुलं वाहून नेताना घ्यावयाची काळजी, त्याचसोबत अपघातांना आवर घालण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत, जेणेकरून अपघातांना आळा बसेल यासाठी वाहतूक शाखा अग्रेसर असल्याचं मत श्रीकांत सोंडे यांनी व्यक्त केलं। ठाण्याच्या वागळे स्ट्रीट परिसरातील शिवाजीनगर येथील श्री गणेश सेवा समिती येथे मागे गणेश उत्सवानिमित्त सत्यनारायणाच्या पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरातन काळातील असणाऱ्या या गणेश मंदिरामध्ये परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेतलं। यावेळी ठाण्याचे माजी महापौर आणि सेनेचे नगरसेवक अशोक वैती यांच्या समवेत शिवसेना शीख विभाग प्रमुख गुरविंदर सिंग पाल लालिया यांनी देखील दर्शन घेतलं। यावेळी मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीनं अशोक वैती आणि लालिया यांचा सत्कार करण्यात आला। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी नाना नानी पार्क जवळ सावरकर नगर ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007 किंवा 8652020555 तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।